प्रो स्पोर्टचे आले आहेत, वालीव टीमचे आले का? वालीव विघ्नार्था, प्रो स्पोर्ट्स आणि वालीव या आपल्याकडे 3 रेडी आहेत ड्रॉ. त्याच्यावर नंबर लिहिले आहेत का? 5, 6, 7 असे नंबर लिहिलेले आहेत. ज्याचं भवितव्य त्याच्या हाती डेफिनेटली, म्हणजे जो ज्या नंबरची चिठ्ठी येईल त्या नंबरचा तो मानकरी. आता तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही आता ठरवा, पाया पडा देवाला आणि नक्कीच आपल्या चिठ्ठीला निवडा. कोण कोणती उचलेल? एक बघू आता कोणी किती नंबरचा मानकरी ठरतोय. बघू पहिला आपण वालीवकडे जाऊया. राहुल वालीवकडे संदीप किती? 7वा. प्रो स्पोर्ट कडे आपण जाऊया किती? 6वा. आणि बेलकडी टीम 5वा. नक्कीच आपण बघितलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपलं भवितव्य नक्कीच तुम्ही लिहिला आणि नक्कीच आपला ट्रॉफी. अजून 2 आहेत. आपण 2 आणखीन या. नको आता आपल्याकडे वेळ नाहीये. नाहीतर 2 काय 4 शब्द. मी कमी नाहीये परंतु आता वेळ कमी आहे. आता पुढील 2 आपण बघितले तर मग तिथे हुमसागर ब्राह्मणगाव आणि वाघोबा ब्राह्मणगाव. आता 2 तर जातील ट्रॉफी एकाच गावात. परंतु आता तुम्हीच ठरवा की कोणाला 3ऱ्या नंबरची न्यायची आणि कोणाला 4थ्या नंबरची न्यायची आहे. आपण पाहतोय आलेल्या वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. आणखीन एक 3री ट्रॉफी येता राहिली ब्राह्मणगावामध्ये माहिती आहे का? पेंट्रीपाडा. 1 बॉल 4 हवी होती ना, मॅच हरली त्यांनी. नक्कीच आता आपण बघितलं तर आता तुम्ही तुमची ट्रॉफी ठरवा. तुम्ही 3 की तुम्ही 4? मी उचलू? आम्हाला तशी ट्रॉफीची गरज आहे. बघू नक्कीच. ठीक आहे, दोन्ही सारख्या जमून कोण 3 कोण 4? तिसऱ्या क्रमांकावर राहिला हुमसागर. 4थ्या क्रमांकावर आहे तो म्हणजेच वाघोबा ब्राह्मणगाव. म्हणजेच मला वाटतं त्यांना ऑलरेडी 4था नंबर फिक्स झालेला आणि त्याच्यावर नक्कीच समाधानी मानावं लागते. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मग पहिल्या नंबरचा मानकरी नुस्तार. 2ऱ्या नंबरचा मानकरी आपण पाहिला तर जयमल्ला स्पोर्ट्स खोलांडे. 3ऱ्या नंबरचा मानकरी आपण पाहिला तर मग जो आपल्याला पाहायला मिळाला हुमसागर ब्राह्मणगाव. त्यानंतर 4थ्या नंबरचा मानकरी आपण पाहिला तर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. 5व्या क्रमांकाचा मानकरी आपण पाहिला विघ्नार्था स्पोर्ट्स बेलकडी. त्यानंतर 6व्या नंबरचा मानकरी प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा. आणि 7व्या क्रमांकाचा मानकरी तो म्हणजेच आई जीवदानी वालीव. आपण पाहिलं तर हे ट्रॉफीचे दावेदारी ठरले. आदर सत्कार मान सन्मान पाहुण्यांचा आहे तो देखील आपण महत्वपूर्ण करणार आहोत. सर्वप्रथम आपण जवळ आपण पाहिलं जे आपण पाहिलं तर पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आहेत. आमच्या ऑफिशियल आम्हाला कळवतात. नक्कीच आपण पाहतो इथे ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली. दादा मान सन्मान करूया आपण. आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान मात्र आपण या प्रत्येक पाहुण्याचा करणार आहोत. आणि आमच्यासोबत जोडले जातील बाबूदादा, दिनेश दादा. हे पाहुण्यांची भांडी आली पाहायला मिळते. प्रवीण भीमराव दादांना विनंती करतोय आणि रुपेशजी जाधव दादांना सुद्धा विनंती करतोय आपण या. वैभव दादा आपण सुद्धा या मंचावर येऊन विराजमान व्हा. आणि संतजी पवार साहेबांना देखील विनंती करते आपण देखील या मंचावर विराजमान व्हा. श्यामदादा जाधव आलेत. श्यामदादा आलेत. आणखीन राहुलजी सावंत साहेब आपणास सुद्धा विनंती करते आपण देखील या मंचावर आणि विराजमान व्हा. आमचे पाहुणे आणि प्रत्येक पाहुण्याला मी नम्र विनंती करतोय. आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण प्रत्येकाचा मात्र अगदी पूर्ण करा आहोत. ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली. सिक्सर किंग सुद्धा बॅट होती मला वाटते. सिक्सर किंग होती का?
हा नक्कीच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आहे ते आम्ही देणार आहोत, आमच्या लक्षात आहेत, परंतु सत्कार आदर सन्मान सोहळा केल्यानंतर देणार आहोत ते आम्ही सगळे मग बारी बारी. चला आता जाऊया आपण मंचावर. आमचे पाहुणे भरपूर मोठे आणि या मोठे मनाचे पाहुणे आहेत, कारण की प्रत्येकाने फुलनामी फुलाची पाकळी आम्हाला दिलेली आहे. जाऊया सर्वप्रथम आदर सत्कार मान सन्मान जो पहिला केला जाईल. तर आदर सत्कार मान सन्मान जो पहिला केला जाईल, विनंती करते मी त्यांना. डेफिनेटली आपण पाहिलं तर आपण पाहतोय सातिवली गावचे ज्येष्ठ नागरिक आणि तसंच गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंताजी महाली साहेब, त्यांना विनंती करते आपण या आपला आदर सत्कार मान सन्मान विनंती करेल. जेव्हा आपण या मंचावर ज्या पाहुण्याचा सत्कार होईल तेव्हा प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षकाने काय आणि यांच्यामुळेच आपण ही एवढी मोठी स्पर्धा आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होतो. हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. राजाजी टोकरे प्रत्येक पाहुण्याचा आदर सत्कार मान सन्मान आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान अनंताजी महाली साहेबांचा केला जातोय. माईची शॉल त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह, त्यानंतर पुष्पगुच्छ गुच्छ देऊन त्यांना आपण पाहिलं तर आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. टाळ्या वाजवा. अनंताजी माळी साहेब त्याचा सत्कार, त्यानंतर पुढील आपण सत्कार करूया. लगेच शैलेशजी जाधव साहेब उद्योजक आहेत या विभागातील एक नामी हस्ती आणि त्यांचा देखील आपण पाहतो हा सत्कार केला जाईल. आपण देखील पुढे या आणि हा सत्कार करण्यासाठी विनंती करेन मी मंचावरून उमेशजी महाळी या ना. उमेशजी महाळी आपण या आपल्या शुभ असते शैलेशजी जाधव साहेबांचा देखील हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करतोय. उद्योजक आहेत सातिवली विभागातील अगदी आपण पाहिलं तर चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा आदर सत्कार मान सन्मान पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. अतिथी देवो भव, अतिथींचा आदर सत्कार मान सन्मान हा करणं मात्र धर्म आहे आणि त्या धर्म आम्ही जोपासतो. त्यानंतर आपण बघितलं बहुजन विकास आघाडीचं एक धडाडीचं नेतृत्व युवा अध्यक्ष संतोषजी भक्ते साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्याचा देखील आपण पाहिलं तर आदर सत्कार मान सन्मान आपण करतोय. संदीपजी ओळंबे आपण या. संदीपजी ओळंबे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय संतोषजी भक्ते साहेबांचा हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान करतोय. या स्पर्धेची आठवण तसेच आपण बघितलं तर माईची शाळ, त्याचनंतर आपण बघितला हे सन्मान चिन्ह आणि त्यानंतर हे पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. नक्कीच माजी ग्रामपंचायतचे सदस्य राहिलेले देवजी महाळी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो साहेब आपण देखील पुढे या आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करतोय रुपेशजी भुजड. रुपेशजी भुजड आपण देखील आपल्या शिव असते देवजी माळी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. धीरज मोदल आपण या. धीरज यांच्या शुभ असते आपण पाहिलं तर देवजी महाळी यांचा देखील आपण पाहिलं तर सन्मान केला जातो. आदर सत्कार मान सन्मान या स्पर्धेमध्ये माईची शाल, स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं माजी ग्रामपंचायत सदस्य आणखीन आहेत आदरणीय मणिजी टोकरे साहेब देखील इथे उपस्थित आहेत.
त्यांना सुद्धा विनंती करतो मनीषजी टोके साहेब आपण देखील या. आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन मी अर्मिक महाली. अर्मिकजी महाली आपण या आपल्या शिवसे हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान करूया मनीषजी टोकरे साहेबांचा. माजी ग्रामपंचायतचे सदस्य देखील राहिले, चांगलं व्यक्तिमत्व आणि सातत्याने 7 दिवस या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान. त्याचनंतर आपण बघितलं तर आणखीन एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहिली तर त्याप्रमाणे म्हटलं मायूस चेहरा घाव करते गैरा विलासदादा वाडान. हा नक्कीच एकच वादा आणि आमच्या विलासदादा अजयजी माळी आपण या. पुन्हा एकदा मासूम चेहरा घाव करते चेहरा विलासदादा. नक्कीच आपण पाहिलं विलासदादांचा आपण पाहिला आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान. दादांचा फोटो घ्या प्लीज. विलासदादा वाडान आपण पाहिलं, दादांचा देखील आपण हा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान करतोय. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय गणेश भोईर साहेब देखील इथे उपस्थित आहेत. गणेश भोईर साहेब आपण सुद्धा या. आणि हा सत्कार करण्यासाठी विनंती करेन अंकुशजी महाली. अंकुशजी महाली साहेब आपण नाही. गणेश भोईर साहेबांचा आपण बघितलं तर हा सन्मान करतोय. माहिती शॉल. त्यानंतर आपण बघितलं हे सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक यांनी स्पॉन्सर्स केले ते म्हणजेच आमचे अनिलजी गडकरी साहेब देखील उपस्थित आहेत. अनिलजी गडकरी साहेब. आणि हा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन स्पोर्ट्स सायकलिंग टीमचे कोच भार्गवजी महाली. या आमच्या स्पर्धेचे प्रायोजक त्यांनी आम्हाला कोल्ड्रिंक खेळाडू गरम झाले परंतु त्यांना शांत करण्याचं काम त्यांनी केलंय. थंड कोल्ड्रिंक मात्र पाजण्याचं काम त्यांनी केलं. या स्पर्धेला कोल्ड्रिंक त्यांनी स्पॉन्सर केला. आणि अनिलजी गडकरी साहेबांचा देखील आपण हा सन्मान करतोय. त्याचनंतर आपण बघितलं तर पुढील सन्मान करतोय आम्ही आदरणीय विनोदजी गायकवाड साहेब देखील इथे उपस्थित आहेत. विनोदजी गायकवाड साहेब आपण देखील पुढे या. आणि दिप्तेश वाजे यांना विनंती करेन. दिप्तेश आपण या. आपल्या शुभ असे विनोदजी गायकवाड साहेबांचा देखील आपण करूया आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान. विनोदजी गायकवाड साहेबांचा देखील आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. त्यानंतर आपण पुढील सन्मान करूया कोणाचा कॉन. दरवर्षी आम्हाला सायकल देत आहेत आमचे डॉन प्रवीण दादा वाडान. म्हणजे प्रवीण दादा या डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहिली आहे. प्रत्येक प्रणित पाटील आपण या. प्रणित पाटील यांच्या शुभ हस्ते प्रवीण दादांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करणार आहोत. प्रत्येक वर्षी सायकल ही त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर केली जाते. आणि आपण पाहिलं तर दादांचा देखील आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान करतो. दादांचा देखील आदर सत्कार मान सन्मान केलाय. पुढील आपण आदर सत्कार मान सन्मान करणार आहोत. सन्माननीय किरणजी पाटील
तसे विराट शहर नगरपालिकेमध्ये आपण बघितलं तर कार्यरत आहेत आणि काकिनी गावचे ग्रामस्थ आहेत आणि नक्कीच कल्पेशजी वज्रे आपण या कल्पेश वज्रे कल्पेशजी वज्रे आपण याचा आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनोदजी वाडा यांना विनंती करते आपण देखील आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विनोदजी वाडा ज्येष्ठ नागरिक आहेत. योगेशजी महाले यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. योगेशजी महाले आपण या. स्वप्नील महाले आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर अशोकजी भिमरा साहेबांना देखील विनंती करते आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जय भोईर यांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये अनलिमिटेड पारितोषिक जरूर पाहायला मिळलं. षटकारांची हॅट्रिक असो, चौकारांची हॅट्रिक असो की मग विकेटची हॅट्रिक असो, अशोकजी भिमरा यांच्या माध्यमातून मात्र त्यानंतर अनंतजी महाले या दोन व्यक्तींकडून निश्चितच पारितोषिक मात्र भरपूर लागली गेली आणि ती अनेक खेळाडूंना पटकावले देखील आणि त्यांचा शुभ सन्मान निश्चितच त्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. त्याचनंतर विनंती करतो श्यामजी जाधव आपण देखील यायचा आहे. आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. श्याम जाधव यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर बिरसा मुंडा चषकाला त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, त्याच्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय. त्या ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सर झाले. शिवराजजी भोसले यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. श्यामजी जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. शिवराज भोसले यांना शुभ हस्ते. त्यानंतर विनंती असेल नरेंद्रजी कुर्रा साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यांचा आहे. आपला देखील शुभ सन्मान हा मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि नरेंद्र कुर्रा म्हटलं तर त्यांच्या माध्यमातून देखील क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाला जो आपण मंडप डेकोरेटर्स पाहतोय ही सजावट ही संपूर्ण त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि त्यांचा देखील सन्मान हा केला जाईल. पवन भुजन दादाला विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हा सन्मान आहे तुमच्या कार्याचा, तुम्ही केलेल्या आर्थिक मदतीचा, तो तुम्ही या ठिकाणी स्वीकारायचा. रमेशजी धावणे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. रमेशजी धावणे निश्चितच त्यांच्या माध्यमातून देखील क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाला मात्र सातत्यानं सहकार्य केलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 4 कोंबडे स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्याम भिमरा यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे रमेशजी धावणे साहेबांचा.
त्यानंतर शिवाजी रेड्डी साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. यस, शिवा रेड्डी साहेबांकरता देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या माध्यमातून देखील 3 कूलर या ठिकाणी स्पॉन्सर केले गेलेत क्रांतीवीर बिरसा ट्रॉफी करता आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. राहुलजी भिमरा यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. राहुलजी भिमरा, चला बंटी भोसले दादा आपण देखील या ठिकाणी यायचं आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूया. बंटी भोसले या ठिकाणी येत आहे. चांगले गुण लेखनाची कामगिरी त्यांनी देखील केली आणि बंटी भोसले दादांच्या शुभ हस्ते शिवा रेड्डी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान हा केला जातो. त्यानंतर अमितजी धावणे साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या ठिकाणी या, आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अमितजी धावणे, अनिकेत महाली दादांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. अमित धावणे साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. अनिकेत महाले दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सुनीलजी सुतार साहेबांना देखील विनंती करतोय आपण या आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. ऋतिक महाली दादांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचं. ऋतिक महाली आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा विनंती करतोय. सन्मानाचं प्रतीक आपण पाहिलं तर मायेशी उब देणारी ही शॉल, त्याच्यानंतर स्वच्छतेचं प्रतीक म्हणजेच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आम्ही या ठिकाणी त्यांना सन्मानित करतोय. त्यानंतर विजय नेवलेकर साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील या आपले देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जवळजवळ त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची सोय ही प्रत्येक दिवशी मात्र केली गेली त्या बिरसा मुंडा ट्रॉफीसाठी. कुणाल तेजम दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. कुणाल तेजम, संदीपजी तोडकर साहेबांना देखील विनंती करतोय. संदीपजी तोडकर साहेब आपण या आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. राहुलजी भिमरा दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संदीपजी तोडकर साहेबांचा आपण या ठिकाणी करायचा आहे. अभिजित भोईर दादांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे संदीपजी तोडकर साहेबांचा. अभिजित, राधे ग्राफिक्सचे मालक राधेश्याम साहेबांना विनंती करतोय आपण देखील या आपला देखील मुख्य सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. धीरज दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातो.
मराठी ग्राफिक्सचे प्रोप्रायटर राधेश्याम साहेबांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. श्याम बिहारी साहेबांना देखील विनंती करतोय, उद्योजक आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तो सन्मान आपण स्वीकारावा. संदीप ओळंबे दादांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा अशी विनंती आपण देखील करतोय. संदीप ओळंबे आपण या, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. मला वाटतं अजित दोदडे दादा या ठिकाणी आहेत का? शब्द सुमनांनी त्यांचं देखील आपण स्वागत करूया, कारण अजित दोदडे दादांनी देखील भरपूर सहकार्य या स्पर्धेसाठी केलंय. त्यांचं देखील स्वागत असेल. त्या स्वागत समारंभाकडे आपण पुन्हा एकदा बोलतोय. रुपेश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. रुपेश जाधव साहेब, प्रवीणजी भीमराव साहेब देखील उपस्थित असतील तर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. वैभवजी भोईर जर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती करतो. जगनजी दुमाडा असतील त्यांनी देखील यायचं आहे, त्यांचा देखील स्वागत आहे या ठिकाणी. दत्ताजी कांबळे जर या ठिकाणी असतील तर त्यांनी देखील यायचं आहे. दत्ताजी कांबळे. शरदजी गावकर साहेब असतील तर त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या. दिलीप चंदवनकर साहेब, त्यांचं देखील स्वागत असणार आहे. त्याचनंतर या बिरसा मुंडा स्पोर्टला घडवणारे आमचे मुख्य कोच म्हणजेच बारकुजी महाले साहेबांचा देखील आम्ही मुख्य सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं आपला देखील मुख्य सन्मान या ठिकाणी केला जाईल. शिवा रेड्डी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते बारकुजी महाले जे क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट टीमचे कोच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण मात्र चांगलं दिलं जातं बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली टीमला. त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. धन्यवाद. ओके ओके, आवाज राहू द्या. त्यानंतर बिरसा मुंडा म्युझिकल ग्रुप सातिवली सर्वांनी या, आपला देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आजच्या दिवसामध्ये सुंदर बँजो पथक आणि सुंदर वाद्य यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चला, बिरसा मुंडा म्युझिकल ग्रुप सातिवली आपण या, आपला देखील सन्मान केला जाईल. सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी यायचं आहे. रुपेश गुजड वाटतं या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती करतोय. वाटतं कोणी उपस्थित नाहीये, त्यांचा देखील शब्द सुमनाने स्वागत आहे. त्यानंतर आमचे डीजे मॅन अनिकेत आणि चेतन पांडे कोणीतरी या. उमेश महाली दादांना विनंती करतोय आपण या, आपल्या शुभ हस्ते डीजे मॅन चेतन पांडे आहेत, पण खऱ्या अर्थानं ऑपरेटिंग जी केली आहे ती अनिकेत वैरने केली आहे. म्हणून चेतन पांडे यांच्या माध्यमातून अनिकेतला मात्र या ठिकाणी पुढे केलाय आणि अनिकेतचा हा सन्मान या ठिकाणी केला गेलाय. खूप चांगली गाणी निश्चितच वाजवली गेली या क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये. अनिकेत भोईरनं त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला गेलाय. त्यानंतर डीपीएन लाईव्ह टेक्निकल टीम प्रशांत दादांना विनंती करतोय आपण याचा आहे आपला सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संपूर्ण ग्रुप आला तरी चालेल. सर्वांना विनंती आहे, सर्वजण या. सर्वांना मी खूप चांगली कामगिरी केली आहे. हे जाऊे आपण जयेश यांच्याकडे. टीव्हीएन टी दिलीप नेटवर्क
ही स्पर्धा आपण पाहिली तर संपूर्ण या 7वी विभागामध्ये कव्हरेज केलं. TSA ऑफिशियल यूट्यूब चॅनल होता, परंतु वर्क होतं या टीमचं. प्रशांत असतील आणि आमचे जयेश पाटील असतील आणि दिव्यांचा सुद्धा आपण मध्ये आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आहे तो केला जातोय. राजा टोकरे दादांना विनंती करते आपण या आपल्या शुभाचे डिव्हिजन टीमचा आपण हा करूया आदर सत्कार मान सन्मान. पुष्पगुच्छ देखील दिला जाईल त्यांना. आदर सत्कार मान सन्मानाचे स्वरूप मायेची शॉल, स्पर्धेची आठवण, सन्मान चिन्ह आणि शांतीचं प्रतीक म्हणजेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल. पुढील आपण आदर सत्कार मान सन्मान करणार आहोत. डेफिनेटली आपण बघितलं एवढी डीजे थोडं थांबा. डीजे थोडा आवाज कमी करा, लाऊड कमी करा. बघा एवढं मोठं भव्य इव्हेंट ही फक्त बोलणं आणि करणं किती मोठं काम आहे माहिती आहे ना. मग जे आयोजक करतात त्यांचा जर आपण सत्कार नाही केला तर मग काय केलं आहे की नाही. एवन जोडी आमची भाऊदादा महाली आहे आणि नक्कीच दिनेश दादा डोगरे, नक्कीच आपण यांचा देखील करूया आदर सत्कार मान सन्मान. कारण की दादांसाठी मी तर म्हणेन खेळाडूंनी जास्त तर टाळ्या वाजवल्याच पाहिजे, ना वाजवल्या तर सगळ्या मागून येईल. मग ही जोडी आहे, या जोडीनं मात्र नक्कीच भरपूर मेहनत घेतली आहे. इतकेच सगळ्यांनी सहकार्य, परंतु या जोडी एवन जोडीचं योगदान नक्कीच. सातिवली गावची कमिटी आपण बघितली तर मग संतोषजी भक्ते साहेब, मला वाटतं आनंदाची माळी साहेब आणि संतोषजी भक्ते साहेब आपण सुद्धा या. मणीजी टोकरे आपण देखील या. शैलेजी जाधव, विलासदादा वाडान आपण देखील या. देवजी माळे आपण सुद्धा या. गणेशजी भोईर आपण सुद्धा या. सगळे आले चालतील कारण की नक्कीच सगळ्यांनी या, सगळ्यांनी या, डेफिनेटली सगळ्यांनी या. ही एवन जोडी आहे. नक्कीच सगळ्यांनी या कारण की सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून एवन जोडीने कार्य केलंय. ग्रेट कार्य आपण बघितलं तर हे केलंय. खूप मेहनत केली ही स्पर्धा घडवण्यासाठी. फक्त 1-2 दिवस असला तरी आपण बघितलं ना किती धावपळ होते, परंतु 7 दिवस स्पर्धा म्हणजे आपण पाहिली आहे ना, ती घडवणं किती मोठी जबाबदारी असते. ती स्पर्धा घडवली आपण पाहिले तर. म्हणजे सगळे पाहुणे आणि सगळ्या पाहुण्यांच्या नक्कीच उपस्थित. रवींद्र दादा आपण थँक्यू. आपण पाहिलं आमच्या एवन जोडीचा देखील आदर सत्कार मान सन्मान केलाय. विश्लेषण करूया. शिवाजी रेड्डी नक्कीच अंपायर्स आपण पाहिले या स्पर्धेमध्ये अंपायरिंगची भूमिका त्यांनी भरपूर चांगली पूर्ण केली. असे अंपायर्स आमचे आपण बघितलं. मग रुपेशजी दांडेकर आणि सुरेंद्रजी घाटाल. रुपेशजी दांडेकर, सुरेंद्रजी घाटाल यांना विनंती करतो आपण देखील या. धन्यवाद. थोडा आवाज कमी करा. चला 2 आमच्या ऑफिशियल पंच रुपेशजी दांडेकर अँड सुरेंद्रजी घाटाल 2 सरांना विनंती करतोय आपण या आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संदीप ओळंबे अँड अंकुश महाले दादांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे आणि सदैव पाठीशी आहेत. 2 हस्तींच्या माध्यमातून आमच्या 2 अंपायरचा मुख्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
त्याचनंतर विनंती असेल उमेश महाले आपण देखील आपला देखील सन्मान केला जाईल. आपण देखील पंचांच्या भूमिकेमध्ये भरपूर सहकार्य केलेलं आहे. बिरसा मुंडा या चषकामध्ये आपला देखील सन्मान केला जाईल. उमेश महाले विलास वाडान दादांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी उमेश महाले सरांचा देखील केला जाईल. उमेश महाले सरांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर पडद्यामागचे कलाकार म्हणजेच टेडीच्या भूमिकामध्ये चांगली भूमिका केली 2 दिवस त्यांचा देखील सन्मान केला जाईल. चला पडद्यामागचे कलाकार कोण होते त्यांची नावं आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. जय भोईर, शिवराज भोसले, आयुष महाले, अनिकेत महाले. चला सर्वांनी या. सिद्धू सातार आपण देखील यायचं आहे. मला वाटतं जयेशनी पण एक कामगिरी केली होती. कुणाल तेजप, चला या लवकर या, लाजू नका. आपण परफॉर्मन्स या ठिकाणी केलंय ना, प्रेक्षकांना हसवल्याचं काम केलंय ना, तर मग लाजायचं नाहीये. लाजला तो संपला. चला सर्वांनी यायचंय. हे बघा, हे ते कलाकार होते जे तुम्हाला हसवत होते मैदानाच्या बाहेर. आणि जयेश देखील या टीमचा हिस्सा आहे. चला या सर्वांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. हा देखील एक होता. मनीष टोकरे साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते सर्वांचा मात्र सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि मला तर मनीष मामांचा लहान मुलगा त्याने देखील खूप चांगलं काम केलंय. आपण देखील या वेगामध्ये धावत मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं. टीडी टीम एके माउंसच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचा देखील मुख्य सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या कलाकारांसाठी. त्यानंतर आणखी एक मुख्य सन्मान या ठिकाणी राहिलाय. सतत 7 दिवस या मैदानाचा पूर्ण आराखडा, कुठला शॉट कुठल्या बाजूने गेलाय, कुठला बॉलर कुठला बॉल कुठल्या दिशेने टाकला गेलाय, तर संपूर्ण वर्णन मुख्य समालोचकच्या भूमिकेमध्ये ज्यांनी केलं ते म्हणजेच आमचे सरकारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाड्याचे एक दिग्गज समालोचक जयेश डुकले सरांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती मुख्य सन्मान हा मात्र केला जाईल. जयेश डुकले सरांकरता देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हिंदी असो की मग मराठी असो, दोन्ही वाणीमध्ये निश्चितच अगदी प्रेक्षकांची मनं देखील त्यांनी जिंकलेत. कालच्या दिवसामध्ये तर आपण पाहिलं तर टेडीची भूमिकामध्ये देखील केली होती त्यांनी. अशोकजी भीमरा आणि अनंतजी महाली A1 जोडी या 2 हस्तींना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मुख्य सन्मान जय टुकले सरांचा आपण करायचा आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हीच ती A1 जोडी. त्यांच्या माध्यमातून षटकार चौकार विकेटची हॅट्रिक केली की मग 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जायचं. आणि आता मात्र या ठिकाणी जयेश डुकले सरांचा हा मुख्य सन्मान त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. डेफिनेटली आपण पाहिलं तर ज्या प्रकारे अगदी 7 वर्ष या स्पर्धेला कंप्लीट झाली आहे, परंतु 7 वर्ष झाली आहे पण माझा रोल फक्त 6 वर्षाचा आहे. म्हणजे त्या स्पर्धेला 7 ते 7 वर्ष ज्यांचा आवाज आपण सुरुवातपासून आजपर्यंत ऐकला आहे, दी ग्रेटेस्ट ऑल टाइम
आणि मग ते नसले तर आम्ही अधुरे. मग आमची कहाणी टाईट आहे फिश. म्हणजेच आमचे जवळचे मित्र विजयची भोये कडक आवाज वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा A1 जोडी नक्कीच ज्यामध्ये उल्लेख केला जातोय. निलेशदादा डोगरे आणि हा डेफिनेटली आपण बघितलं तर मग विलासदादा वाडान आणि प्रवीणदादा वाडान. आपण या विलासदादा आणि प्रवीणदादा हे डेफिनेटली विलासदादाने देखील विजयवर देखील आपण बघितलं पारितोषिक लावली होती. आणि मी तर म्हणेन की पारितोषिक तर दोघांनी देखील लावली होती खेळाडूंवर असो सगळ्यांवर. आणि ही सुद्धा एक A1 जोडी आहे. नक्कीच आपण बघितला तर हा नक्कीच आपण पाहिला माईची शॉल पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण आपण पाहिली सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातं. ग्रेटेस्ट ऑल टाइम. हा नक्कीच पुढील आदर सत्कार जरूर आपण पाहिले. तिथे थोडा आवाज कमी करा. जवळ आज आपण बघितलं आम्हाला स्पॉन्सर्स भरपूर मात्र केले परंतु काही पाहुणे इथे उपस्थित नाही. LED स्पॉन्सर्स केले आम्हाला. संतोषजी पवार साहेब आपण इथे दाखल नाही झाले परंतु आम्ही तुमचे शब्द सुनणारे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. आम्हाला अगदी मोलाचं सहकार्य केलं. त्याचनंतर आपण पाहिलं अजितजी दोदडे दादांना सुद्धा नक्कीच थँक्यू सो व्हेरी मच. त्यांच्यासुद्धा आम्ही शब्द सुनणारे आभार व्यक्त करतोय. आज जेवणची व्यवस्था देखील अजितदादांच्या माध्यमातून केली गेली. मला वाटते आज रुपेशजी जाधव वैभव भोईर प्रवीणजी भीमरा मनीषजी टोकरे ते आहेत. बारकुजी माळी देखील आहेत. अजितजी दोदडे आणि नक्कीच अन्य मान्यवर आपण बघितलं तर चने आणि रमेशजी दावणे नक्कीच या सगळ्यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतु काही आहेत त्यांचे नक्कीच आदर सत्कार केला परंतु जे नाही आहे त्यांचा आम्ही शब्द सुनणारे मान सन्मान आदर सत्कार जरूर करतोय. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना देखील म्हणतोय. नक्कीच सुनीलजी आचोलकर साहेब देखील ते देखील आपण पाहिलं या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लाभले होते. त्यांचे सुद्धा अगदी मनापासून हृदयाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. त्याचनंतर आभार आणखीन व्यक्त करतोय आदरणीय सन्मान्य रमेशजी गोरगणा साहेब. नक्कीच ते 2 दिवस दाखल झाले होते. त्यांनी आमची देखील प्रशंसा केली होती. आम्हाला सुद्धा खूप नक्कीच चांगलं वाटलं आणि आमचं सुद्धा वाहवाही केली आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेला मिळालं. त्यांचे सुद्धा आम्ही शब्द सुनणारे आभार व्यक्त करतोय. नक्कीच आमच्या गावचे म्हणजे सातेली गावचे राजी सरपंच राजूजी भक्ते साहेब त्यांच्या माध्यमातून सुद्धा नक्कीच सहकार्य मिळालं आणि ते सुद्धा इथे उपलब्ध नाहीत परंतु त्यांचे देखील आम्ही शब्द सुनणारे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. आणि नक्कीच जर कोणून चुकून जर कोणाचा आदर मान सन्मान सत्कार शाही सन्मान जर राहिला असेल तर आम्ही आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि पुढील जो मात्र पारितोषिकांचा नक्कीच जो कार्यक्रम आहे तो देखील आम्ही पूर्ण करतोय. तर त्या दिशेने जाण्यात आम्ही सर्वप्रथम जातोय. मॅन ऑफ द मॅच आहेत शिल्लक. नक्कीच मला वाटते की बिरसा मुंडा टीमचे जुने खेळाडू विजय जाधव यांना विनंती करते आपण या. त्यांचा देखील आपण करूया आदर सत्कार मान सन्मान. धीरज मोदल यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आदर सत्कार मान सन्मान करतोय. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच वळणार आहोत आपण जवळजवळ सेमी फायनलचा मॅच.
ओमसागर बामणगाव अगेन्स्ट आपण जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे. आवाज कमी करा थोडा डीजे. आणि तिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय जो खेळाडू आहे फायर फायटर मिस्टर किरण माळी. मॅन ऑफ द मॅच जो शिल्लक होता आणि तो आपण देतो या वेळेला. नक्कीच या किरणजी माळी आणि हा सामनावीराचा पुरस्कार आहे तो आम्ही देण्यासाठी विनंती करेन. किरणजी पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊया. आपल्याकडे तितका वेळ नाहीये नाहीतर मग आम्ही असे आहोत ना की कोणालाच सोडत नाही परंतु आज सोडतोय आणि की कोल्ड्रिंक सुद्धा दिली जाईल. किरण माळी ग्रेट फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत आहेत परंतु क्रिकेटला त्यांनी जोपासलंय आणि नक्कीच चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. फायनल मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील बाकी आहे तो सुद्धा आपण देणार आहोत. मला वाटतं जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीम तुमचे मॅन ऑफ द मॅच किती बाकी आहेत? झाले ना? एकच बाकी होता ना? ओके ना? काही कारण की आम्ही घाईमध्ये राहून जातो आणि मग आठवण करून देतात त्यामुळे जाऊया आता. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोज टू हु इज दिस न्यू स्टार टीम. नेम आहे चौधरी. कोण नाव आहे मिस्टर रवींद्र चौधरी. 2-3 म्हणजेच असं होतं. अगदी आपण जाऊया आता. आयोजकाने आम्हाला लायसन दिले परमिशन दिले नक्कीच आता तुम्ही मनोगत घेऊ शकता नो डाऊट. रवींद्रला सोडणार नाहीत मग. आप कैसे बचोगे. नक्कीच सामनावीराचा पुरस्कार सर्वप्रथम देऊया आपण शैलीजी जाधव साहेब आपण या पुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. रवींद्र आपण थोडा आता विचार करा की प्रश्न काय असेल उत्तर तयारीच ठेवा. सामनावीराचा पुरस्कार फायनल मॅच बडे मंच पे बडा पंच त्यानंतर एक कोल्ड्रिंकची बॉटल आपण पाहतोय त्यांना देतोय. अगदी चांगला खेळ उंचावला खेळ त्यांचा आणि पाहुण्यांच्या बार. कॉंग्रॅच्युलेशन्स रवींद्र नक्की तुझ्या खेळीमुळे तुझ्या संघाला विजेतेपद मिळालं. भरपूर विकेट डाऊन झाले मॅच अगदी फसलाच होता परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आले 2-3 क्लायमेट थोडं चेंज होता नक्कीच सिच्युएशन असं होतं कशा हँडल करायचं होतं आणि किती प्रेशर होता तुमच्यावर. प्रेशर तर खूप होतो कारण बाहेर गेलो असतो तर सर्वांनी ऐकवलं असतं. जिंकायची होती मॅच 3 वर्ष गेलतोय पहिलं तिसरं भेटलेलं गेल्या वर्षी हारलो इकडे जीवदानीगिरी सोबत. यावर्षी जिंकायचं होतं आणि फायनलची मॅच होती आणि बॉल पण दिसत नव्हता परंतु बॅटीला बॉल लावायचा होता एवढं कन्फर्म होतं आणि कॉन्फिडन्स होता तेवढा की बॅटीला लागेल. 2 बॉल 3 होते. नक्कीच हा तुमचा कॉन्फिडन्स होता परंतु हे तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स होते पण मनामध्ये एक भीती सुद्धा असते जर हा मी मॅच जिंकवला नाही तर मग कर्णधार काय करतील माझे. कर्णधारने सोडलं पण नसतं बॅट घेऊन पळायला लागलं असतं मला. नक्कीच बेस्ट ऑफ लक. भरपूर चांगला क्रिकेट केला आणि तुझ्या संघाला विजय करून दिलास अभिनंदन असेल तुझं. आता आपण वळूया पुढील जे आहेत मला वाटते नितेशजी कदम त्यांनी देखील आपण बघितलं जे गोल्ड मेडल्स आम्हाला स्पॉन्सर्स केलेले मॅन ऑफ द मॅच साठी. नक्कीच अनिलजी गडकरी यांनी आपण बघितलं तर कोल्ड्रिंक स्पॉन्सर केले परंतु नितेशजी कदम यांचे आम्ही शब्द सुनण्याने आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. आहेत का? आहेत मला वाटते या नितेशचे आहेत. नक्की थोडं राहून गेलं होतं त्यांनी आम्हाला मेडल मात्र स्पॉन्सर्स केले त्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान. संदीपजी ओळंबे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया. नितेशजी कदम यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान.
नाईट किंग, नाईट किंग की 90 किंग असं म्हणजेच दुपारी माझ्यापर्यंत उल्लेख आला होता, स्वतःनीच केला होता, मला सांगत होते. परंतु हे नाईट किंग आहेत आमचे. म्हणजे का नाईट किंग सांगू का, इथे सगळं रक्षण करावं लागते त्यांना, म्हणून नाईट किंग म्हणतायत. नाही, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टरची भूमिका पूर्ण केली त्याने, आमचे सातिवलीचे डॉक्टर संदीप ओलंबे. आता मला वाटतं त्यांनाच डॉक्टरची गरज आहे असं चेहऱ्यावर दिसून येत आहे. नक्की जाऊया आता, थोडं मजाक मस्ती, राग नका मानू. जाऊया आपण बेस्ट फिल्डर. नक्कीच महेशजी बोमरे यांचं देखील आम्ही सतेज आभार व्यक्त करतोय, कारण की उत्तेजनार्थ ज्या ट्रॉफी होत्या, पराभूत झालेल्या संघाला मात्र आपण पाहिलं तर आपण पाहिलं त्याने स्पॉन्सर्स केल्या. नक्कीच नयनजी त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आहेत का इथे? नाही आहेत ना? नाही, त्यांचे सुद्धा आम्ही शब्दचूर्णाने आभार व्यक्त करतोय. त्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिल्या आणि जो संघ पराभूत होता नक्कीच त्यांना सुद्धा आम्ही नक्कीच त्या ट्रॉफी देऊन आनंदात मात्र घरी पाठवलं. मला वाटते सन्मान आहे आणखीन गंगारामजी खरपडे. नक्कीच गंगारामजी खरपडे आपण सुद्धा या. आपला सुद्धा नक्कीच हे कसं असतं ना, घाई गडबडचं काम असंच असतं. कधी नक्कीच आपण पाहिलं तर राहून जातं, परंतु इथे आपल्या नजरेच्या समोर आलेत आणि पुन्हा एकदा लक्षात आलं की राहिलेलं, कारण की कोणाला आपण पाहिलं तर नाराज तर केलं नाहीये, परंतु चुकून होतात अशा गोष्टी. आणि गंगारामजी खरपडे साहेबांचा देखील आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान केला जातोय. पुढे आता वळी आपण स्कोररचा करायचा का? प्रणित पाटील आणि बंटी. प्रणित या, दोघं पण या. अर्मित पण होते. अर्मित तुम्ही पण आले तरी चालेल. मला वाटतं अर्मित म्हणतात की माझ्या जागेवर बंटीने आलं तरी चालेल. मग प्रणित तुम्ही पण या ना. या. स्कोरर खूप महत्वाचे असतात, कारण की स्कोरर आपण बघितलं कॉमेंट्री तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत स्कोरर सक्षम नसतील, तर मग कॉमेंट्री करण्याची मज्जा देखील येणार नाहीये. आणि स्कोररची भूमिका पूर्ण केली आहे. जय भोईर यांना विनंती करतोय आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. आदर सत्कार, मान सन्मान, शाही सन्मान आहे तो आमच्या स्कोररचा आपण करणार आहोत. आणखीन बारकोईची माळी या आपण. नक्कीच आपण हा आदर सत्कार, मान सन्मान करतोय. स्कोरिंगची भूमिका पूर्ण केली. हॅलो 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 हा नक्कीच आता वही आपण हॅलो. चला आता जाऊया आपण खेळाडू. आता लक्ष द्या, आता तुमच्यासाठी खास सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. म्हणजे जसं म्हटलं ना का पिक्चर मध्ये, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. आता सरप्राईज सरप्राईज आणि सरप्राईज. चला आता सरप्राईज पॅकेट नंबर 1 फुटणार आहे, ज्यामध्ये नाव आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. याच डेफिनेटली बेस्ट फिल्डर आणि आपण पाहूया. तर सर्वप्रथम आम्ही संघ आहेत, किती 7 संघ आहेत. तर डेफिनेटली या बेस्ट फिल्डर मध्ये नक्कीच स्वतःहून कोण सांगेल का की आमचा खेळाडू आणि आम्ही आहोत? कोण असेल? सर्व कोल्हांडे टीम कडून जास्त आवाज येतोय, प्रोस्पीड कडून आवाज येतोय. वागो नुस्टार. चला आमच्या आता साथी समालोचक मित्र म्हणतील पारितोषिक आपण पाहिलं तर एक ट्रॉफी, त्याच्यानंतर टी शर्ट, कॅप, कोंबडा, शूज, कूलर आणि एक गोल्ड मेडल. क्या बात है. बेस्ट फिल्डर
आहे जवळजवळ त्याच्या माध्यमातून ना कामगिरी अतिशय उत्तम झालेली आहे. कोंबडे आहेत आमचे एकदम गावठी आहे, आणखीन ताकद देईल त्याला. खेळाडू आहे जवळजवळ त्यांची कामगिरी दमदार शानदार दमदार दमदार शानदार शानदार दमदार शानदार आणि खेळाडू आहे. खेळ केलाय त्यांनी अतिशय दमदार. जमकर जमकर नाव आहे. 10 लाखाची शेना सोडून त्यांनी ठेवला होता भरोसा. श्रीकृष्ण आणि नक्कीच भरोसा कोणावर ठेवला होता मला पण नाही माहित. आता कोणावर भरोसा ठेवला होता काय म्हणतात? यस डेफिनेटली मिस्टर अर्जुन थालकर. बघा बेस्ट फिल्डर अर्जुन आले तर एक असिस्टंट घेऊन या. असिस्टंट पारितोषिक भरपूर आहेत. 7 झेल त्याने पकडलेत. 7 आउटफील्ड मध्ये काय ग्रेटेस्ट फिल्डिंग व्हायला मिळाली. हा नक्कीच आपण बघितलं भरपूर पारितोषिक आहेत आणि अशी पारितोषिक जर मला वाटते ना एखाद्या खेळाडूला मिळतील ना तो तर सांगेल आता वर्षभर मला एक पण ट्रॉफी नाही भेटली तरी चालेल. अर्जुन या अर्जुन हसत आलेत परंतु अर्जुन आता इतके घाबरले देखील असतील. मध्ये अर्जुन घाबरले देखील असतील की आता मी आलोय खरी परंतु माझं होणार काय. आणि हे पारितोषिक देण्याकरता शिवा रेड्डी, श्यामजी जाधव, अनिलजी गडकरी, रमेशजी धावणे, डेफिनेटली आपण पाहतोय तर टी शर्ट आपण बघितलं तर एक आहे ते पारितोषिक दिलेल्या प्रत्येक पावरांची सुरुवात आणि आपल्या सुरुवात दिलं जाईल. बेस्ट फिल्डर बेस्ट फिल्डर झाला आता परिणाम करा. बेस्ट फिल्डर टी शर्ट समजा भाई. नक्कीच आपण पाहतो हे मेडल डेफिनेटली आपण बघितलं तर बॅनर्सच्या नंतर कॅप्स पाहिजे आपण जाधव तेव्हा आपण बघितलं तर त्यांच्यासोबत आपण दिली जाईल ट्रॉफी. कूलर नक्कीच गरमीचा मौसम जवळ आलाय ना अगदी मोक्याच्या क्षणी मिळालाय. म्हणजे अरे क्या कूलरच्या सोबत आवाज आणखीन येतोय. कोंबडा पार्टी जोरदार आहे आणि शूज आता टीम आहे ना मला वाटते टीम अर्जुनच्या घरी नक्की जा. गावठी आहे स्पेशल अगदी व्यवस्थित. आता दम बिर्याणी होईल काय होईल की मग चिकन मसाला होईल त्यालाच माहित. आता चला या आपण बघितलं तर पारितोषिक घेऊन जातात. हा नक्कीच आणखीन आहेत या जवळ ही पारितोषिक आहेत आणि की खासियत आहे. या स्पॉन्सर्स आपण बघितलं शिवाजी रेड्डी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेला कूलर. अर्जुन ही तुमची कॅप या इकडे या. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन तुमचं अभिनंदन. बेस्ट फिल्डरचा तुम्हाला अवॉर्ड मिळाला. कसा अनुभव राहिला एकूण या स्पर्धेमध्ये खेळताना? बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मिळाली त्याच नंतर आयोजन कसं वाटते तुम्हाला? म्हणजे सर्वप्रथम मी सांगेन अनुभव कसा राहिला? खूप चांगला. आयोजन पण चांगली होती. चांगला वाटला खेळायला एकदम.
सपोर्ट कसा मिळाला तुम्हाला तुमच्या टीमचा? भरपूर सपोर्ट भेटला आम्हाला टीमचा. मला वाटतं दुसऱ्या तिसऱ्या वर्षामध्ये तुमची टीम आपण बघितली आहे ना, तर जी शेवटला आली होती थोडी कमी पडली होती, परंतु या सीझनमध्ये खेळताना कोणता विचार होता आणि कशा विचाराने खेळलात तुम्ही की तुम्हाला बेनिफिट मिळालं मोठं? आम्हाला होता का पोचायचा होता, 2 वर्ष झाले आम्ही पोचता राहिलो, पण हे वर्षी आम्ही मेहनत केली, आम्ही पोचलो. नक्कीच. मग बाबूदादा आणि संपूर्ण सातिवली संघाबद्दल काय म्हणशील? खूप त्यांचा धन्यवाद असतो, खूप योजना चांगला आहे त्यांचा. नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक. चांगली प्रगती करत राहा आणि नक्कीच आपल्या गावाचं नाव मोठं करत राहा. हे होते बेस्ट फिल्डर मिस्टर अर्जुन तालकर. आता जाऊया आपण पुढील सिक्सर किंग कोण असेल? एनी गेसेस? चला ओळखा सिक्सर किंग म्हणून कोणाचं नाव आपण अनाउन्समेंट करणार आहात. 7 टीम आहेत त्या ठिकाणी. सिंगीज किंग. क्या बात आहे. चला एनी गेसेस? सिक्सर किंग पारितोषिक आहे कूलर, ट्रॉफी, कॅप, बॅट अँड मेडल. चला सिक्सर किंग ज्यांनी बॉलरला तोडलं, फोडलं, चेडूला सीमा रेषेच्या बाहेर नेऊन सोडलं, तो आहे खेळाडू जयेश. त्याला राहिली आहे म्हणजेच वैयक्तिक व्यावसायिक होता नक्कीच, परंतु क्रिकेटची ओढच आहे. क्रिकेटची ओढ म्हणजे क्रिकेटची ओढ. आणि ज्याने या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकलेत तो आहे मिस्टर राहुल गोंड. भरपूर पारितोषिक इथे देखील मिळाली जातील. कूलर मिळेल, त्याच नंतर मला वाटते काय टी शर्ट्स आणि बॅट सुद्धा मिळेल. आणखी त्यानंतर आपण बघितलं तर मग टी शर्ट्स आहे, आणखी काय कॅप आहे ना, कॅप आहे. राहुल आज इंजुरी होती जाणवत होती देखील. या आता देण्यासाठी मी विनंती करेन पाहुणे आमचे बाबूदादा. पाहुणे कोण असतील? नरेंद्र दादा कोवरा आपण या, सुनील दादा सुतार आपण सुद्धा या, किरणजी पाटील आपण देखील या. 3 आहेत ना डेफिनेटली. मेडल सुद्धा 1 2 3 4 नक्कीच ठीक आहे. मग हे आमचे पाहुणे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत आता सिक्सर किंग्स हा पुरस्कार, जो दिला जाईल मिस्टर राहुल गोंड या खेळाडूला. हे पारितोषिक आहे जी दिली जात आहेत आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते. नक्कीच सिक्सर किंग सामने ब्रदर्स कडून स्पॉन्सर झालेली बॅट, शिवाजी रेड्डी यांच्याकडून स्पॉन्सर झालेला कूलर, त्यानंतर हे मेडल आणि त्यानंतर राधे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहिले तर ही कॅप. समाजदार आपण बघितलं तर राहुल काय म्हणशील? सिक्सर किंगची बॅट मिळाली, कूलर मिळाली, कॅप मिळाली आपण बघितलं, त्याचप्रमाणे पण बघितलं तुम्ही जेव्हा आउट ऑफ इंडिया होतात आणि मग क्रिकेटपटूच्या मध्ये म्हणजे क्रिकेटपटूच्या रक्तामध्ये क्रिकेट असतं, मजबूरीने आपण तुम्ही इंडियाच्या बाहेर होतात तरी सुद्धा असं नक्कीच व्हायचं का माझी पोरं खेळतात, माझ्या संघाला माझी गरज आहे, तेव्हा असं वाटायचं का मी आता इथून जाऊ की काय, असं कधी मनामध्ये झालेलं? हो वाटायचंच नक्की, पण काय करणार, जॉब पहिला. जेव्हा तुम्ही पासून युटर्न म्हणजेच वैयक्तिक आपण पाहिलं व्यवसाय आणि पुन्हा एकदा आपल्या घरी परतल्यानंतर प्रत्येक स्पर्धेमध्ये जात आहेत, प्रत्येक स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी करतायत. आणि मग आपण बघितलं तर आउट ऑफ फ्रान्स, आता आउट ऑफ फ्रान्स होते, त्यापूर्वी आउट ऑफ दुबई होते, नक्कीच मला वाटतं दुबईला देखील जाऊन आले. मग ज्याप्रमाणे तुम्ही हा प्रवास करतायत
ऑल ओव्हर आपण बघितलं परिवाराचा साथ नक्कीच व्यवसायामध्ये मिळतोय. क्रिकेटसाठी तुला किती साथ देते परिवार? क्रिकेटसाठी फुल सपोर्ट आहे, कारण मी जेवढ्या महिन्यात सुट्टीवर येतो तेवढ्या महिन्यात फक्त क्रिकेटच खेळतो. क्या बात आहे. परंतु मग ज्यामध्ये आपण विश्लेषण करायचं झालं तर मग जास्त जास्त आपण बघितलं तर मग आई वडील त्याच्या व्यतिरिक्त आणखीन त्याच्या व्यतिरिक्त गणेश काकड यांचा मला फुल सपोर्ट आहे, कारण त्यांनी ओपनला जेव्हापासून आम्हाला संधी दिली तेव्हापासून बॅटिंग बॉलिंग सर्व सुधारलंय. क्या बात आहे. नक्कीच म्हणजे गुरु सुद्धा खूप महत्वाचे असतात आणि गुरूंचा सुद्धा पाठिंबा. बेस्ट ऑफ लक, व्हेरी व्हेरी. आणि नक्कीच खूप चांगलं क्रिकेट तुमचं राहिलं आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तुम्हाला. मला वाटतं असिस्टंट आणलेत का? या तुमची गरज लागणार आहे. भरपूर आता खेळाडूंना असिस्टंटची गरज लागणार आहे. पुढे जो पारितोषिक आहे ते सुद्धा आपण देणार आहोत. बेस्ट बॉलर. आता बेस्ट बॉलरचा किताब जाणार आहे कोणत्या खेळाडूला? नक्कीच नाव मला तरी नक्कीच सुचवा. विजय कोण आहे? नक्कीच नाव आहे आता सांगू शकतोय मी, डायरेक्टली नाव सांगतोय. या मैदानावर ज्याला बॉलिंग चांगली, कोण सांगेल का? नाही मी सांगेन तेच खरं, तुम्ही सांगणार ते खोटं. या मैदानावर या पिचवर ज्याला बॉलिंग चांगली जमली बॉलर आहे विशाल कांबळे. यस डेफिनेटली विशाल. मॅच 11 विकेट. डेफिनेटली 11 विकेट. हायेस्ट विकेट टेकर बॉलर विशाल. प्रभावी केलंय विशालनं. विजय ही जागा न चालवताना मी एक परवा असं बघितलं होतं, नरेश माळी होते, किरण माली यांना देखील बघितलं होतं, परंतु आता त्यांची जागा न विशाल चालवते योग्य रीतीने. हॅलो, गणेशजी भोईर साहेबांना विनंती करतो. अमितजी धावणे साहेबांना विनंती करतो. विनोदजी गायकवाड साहेबांना देखील विनंती करतो. विनोदजी वाडन साहेबांना देखील विनंती करतो. आपण या ठिकाणी यायचं आहे बेस्ट बॉलरचा जो अवॉर्ड आहे तो आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करायचा आहे. नक्कीच आपण पहिला पाहुण्यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जातोय. बेस्ट बॉलरचा किताब आपण बघितलं तर मग टी शर्ट्स ते आता प्रदान करायचंय तुम्हाला. परिधान करा. प्रदान केले, आता परिधान करा. बेस्ट बॉलरचा अवॉर्ड आहे गणेशजी भोईर साहेब आपण पाहतोय. त्यानंतर आमचे सगळे पाहुणे आहेत आणि या सगळ्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आदे ग्राफिकच्या माध्यमातून दिलेली आपण पाहिली कॅप, हे शूज निनादजी जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आपण पाहिले हे शूज. नक्कीच आपण बघितलं तर मग कूलर आणि ट्रॉफी, कूलर शिवाजी रेड्डी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले. ट्रॉफी आपण बघितली तर मग श्यामदादा जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली आहे. नक्कीच आपण बघितलं तर प्रश्न तुमच्याकडे माझ्याकडे एक आहे चांगला आहे. हा तर आमच्या सोबत जोडले जात आहेत बिरसा मुंडा स्पोर्ट चषकातील उत्कृष्ट बॉलर ज्याने या बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि बेस्ट बॉलरचा मात्र किताब पटकावलाय विशाल. हा तेच बोललो, कोंबडा राहिलाय. सगळ्यात मोठी गोष्ट कोंबडा राहिलाय. विशाल बेस्ट बॉलरचा किताब मिळालाय, कसं वाटतंय? खूप छान वाटते. नाही एकच शब्दामध्ये बोलणार तर आम्ही नाही बोलणार, कोंबडा नाही देणार, जास्त बोलायचं. या कोंबडा घ्या, आता कोंबडा घ्या. रमेशजी दावडे साहेब या, आपण आणलाय तर आपल्या शुभ हस्ते देऊया. कोंबडा देखील मागच्या वर्षी मला वाटते अतुल नडगेने मिळवला होता कोंबडा. रमेशजी दावणे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला कोंबडा. विशाल नक्कीच आपण बघितलं तर तुमच्यासाठी कोंबडा तर ठीक आहे, तुम्ही पार्टी करू शकता. शूज तर तूच घालशील, ट्रॉफी तुझ्याच घरी जाईल, हे सगळं राहिलं. टी शर्ट तूच घालशील, मेडल तुझ्याच गळ्यात आहे. प्रश्न माझा हाच आहे,
की हा जो कूलर आहे त्याची पहिली हवा कोण खाणार? आई बाबाला देईन. क्या बात आहे. मुलाच्या मेहनतीचं फळ असेल आणि नक्कीच जर आपण बघितलं तर आई बाबा तर नेहमीच खुश होतील. क्या बात आहे. आणि त्याच नंतर आपण बघितलं आता हेच म्हणेन मी की या स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स तुझा उंचावला कसं वाटलं? कोल्हांडे टीमने चांगलं क्रिकेट खेळलं. हार जीत मात्र आपण बघितली तर क्रिकेटमध्ये होतच राहते, परंतु कोल्हांडे टीमचा परफॉर्मन्स राहिलं या स्पर्धेमध्ये काय म्हणशील? खूप भारी वाटते कारण आमची टीम 2 वर्ष झाली पोहोचत नव्हती. आता आम्हाला जुने प्लेयर खेळत होते ते बोलत होते का एकदा तरी जिंकून दाखवा आणि आता जिंकलोय. म्हणजेच भरपूर ही गोष्ट अगदी खरोखर बोलला, कारण की मी सुद्धा एक क्रिकेटपटू आहे. कारण की मी काय ऑल ओव्हर भरपूर असे खेळाडू जातात खेळायला. ते जुने काय खेळाडू काय म्हणतात की आमचा जमाना असा होता की आम्ही जायचो तर जिंकून यायचा, आता तुम्ही जिंकून दाखवा. आणि मात्र बोलत्याच्या आता मात्र ते तोंड असताना ते गप्प करणार तुम्ही डेफिनेटली नाही एक म्हणजे त्यांना एक सांगून येणार की आम्हाला बोलू नका, आम्ही जिंकू येऊ शकतो असं तरी. मग मी आता हे म्हणेन की ज्याप्रमाणे तुमचा परफॉर्मन्स सातिवलीचं आयोजन म्हटलं KBM ट्रॉफी म्हटली तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला कशी मजा वाटली, कशाप्रमाणे तुम्ही एन्जॉय केली ही स्पर्धा? नक्कीच. मात्र आता एक प्रश्न असा विचारतोय की मग स्पर्धेमध्ये तुम्ही खेळला, चांगलं क्रिकेट खेळलं, चांगला बेस्ट बॉलरचा अवॉर्ड देखील बोलत कमी आहेत, पण ज्याप्रमाणे आपण बघितलं की वैयक्तिक शिक्षण तुम्ही काय करता? जॉब करताय की मग कॉलेज करताय? जॉब. जॉबला तुम्ही असताना देखील त्यानंतर आपण बघितलं की मग क्रिकेटला किती वेळ देत आहे? प्रॅक्टिस तर नाही अजून. तरी सुद्धा इतकी चांगली गोलंदाजी. शुभेच्छा तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. जास्त वेग येत नाही नक्कीच आणि आपल्या संघाशी तुम्ही जॉईन व्हा. हे होते बेस्ट बॉलर. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर त्यांनी मात्र आपण पाहिलं तर पटकावलं आपण पाहिलं तर मग हा पुरस्कार आता आपण जाणार आहोत हा नक्कीच आपण बघितलं तर आता आपण देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज. यस उत्कृष्ट फलंदाज. आणि आता उत्कृष्ट फलंदाजासाठी आहे सायकल आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं आणखीन काय उत्कृष्ट फलंदाजासाठी बाबूदादा? हा नक्कीच आहे जवळ सायकल आहे, ट्रॉफी आहे, टी शर्ट आहे, कोंबडा आहे, शूज आहे आणि मेडल आहे. शूज नाही आहेत का? नक्कीच इथे लिहिले शूज नाही आहेत. थोडं आपण बघितलं तर मग सायकल, ट्रॉफी, टी शर्ट, कोंबडा आणि मेडल. शूज नाही आहेत, ठीक आहे, डेफिनेटली चालेल. मला वाटतंय आहेत का? आहेत शूज पण आहेत. म्हणजेच बॅट्समॅनची सुद्धा नक्कीच चांदी आहे, परंतु सोनंच खूप महाग झालंय सध्या. चांदीवर तरी चालेल. जाऊया आता आपण बेस्ट बॅटर. आता ओळखा बेस्ट बॅटर कोण? अरे आवाज काढा. कूलर नाहीये ते नक्कीच आपण बघितलं. या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला सगळ्यात बॅटिंग मध्ये केला आपला खेळ केला त्यांनी सगळ्यांच्या समोर चांगला पेश. आणि तो खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये बनला बेस्ट बॅट्समॅनचा मानकरी तो म्हणजेच विकेश खरबडे. विकेश खरबडे म्हणजे मला तर वाटते विकेशला अपेक्षा पण नव्हती एवढा लांब जाऊन बसलेला. या आता सायकल आहे. आता ठरवा नक्कीच तुम्ही सायकलवर घरी जाणार किंवा आता बाईकवर घरी जाणार कसं? या नक्कीच विकेश. अगदी आपण बघितलं तर विकेश या अगदी आपण पाहिलं तर भरपूर चांगला परफॉर्मन्स 66 धावा. विकेशांचा खेळ सांगा आपण विजय. 66 धावा त्यांनी या स्पर्धेमध्ये पूर्ण केल्या आणि ह्या देण्यासाठी नक्कीच अमोल तलेकर सुद्धा होती या रेसमध्ये.
नक्कीच जे पराभूत झाले त्यामुळे नक्कीच ते माघारी गेले. आता जाऊया आपण पाहुण्यांना आपण विनंती करूया. प्रवीण दादा वाढन या. प्रवीण दादांनी स्पॉन्सर्स केलेली सायकल आहे. त्याचनंतर विजयजी नेवळेकर यांना देखील विनंती करतो. विजयजी नेवलेकर साहेब आपण देखील या. आणि प्रवीण दादांचा खास आहे कारण की प्रवीण दादा प्रत्येक सीझन मध्ये यांना देखील विनंती करतो. प्रवीण दादा प्रत्येक सीझन मध्ये सायकल मात्र स्पॉन्सर्स करतायत या स्पर्धेला. बेस्ट बासमन कॅप आहे, ट्रॉफीज आहे. या सीझन मध्ये आपण बघितलं तर अशी दुसरी स्पर्धा जी सायकल एक मॅन ऑफ दी सिरीजची सायकल आपण बघितली होती सह्याद्री चषकामध्ये ती सतीशने नेली. आता या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर जी बॅट्समनची सायकल घेऊन जाईल विकेश खरपडे. कोंबडा आहे का? कोंबडा कोंबडा आहे, कोंबडा देखील आहे. नक्कीच आपण पाहिलं तर ही ट्रॉफी नक्कीच सायकल विलास दादा आपण या. प्रवीण दादा विकेश बसा त्याच्यावर, तेवढे बसून तरी राहिले तरी चालेल. आणि कोंबडा आहे, कोंबडा देखील दिला जाईल. कारण की आमचे पाहुणे सुद्धा नक्कीच त्यांना सुद्धा घाई आहे. आपण आता इतका वेळ घेऊ शकत नाही आहेत कारण की आपल्याकडे जवळजवळ आता एवढी सगळी पारितोषिक आहेत ते द्यायची आहेत. या उत्तम या, घेऊन जा घेऊन जा. मला वाटतं आता ना मी एक गोष्ट सांगते की वाघोबा आणि ओमसागर एकदाच एंट्री मारतील ब्राह्मण गावात. नक्कीच आपण पहिला ही सायकल देखील विकेश यांच्याकडे वळणार आहोत आपण. विजय वडा. विकेश बेस्ट बॅटरचा अवॉर्ड मिळतोय, कसं वाटलंय? पहिली गोष्ट असं वाटलेलंच नव्हतं का मी आहो, त्याची अपेक्षा नव्हती परंतु तुझ्याकडनं चांगला खेळ झाला. कालच्या दिवसामध्ये देखील चांगले बॅटिंग तू या मैदानावरती केली आणि आज देखील खेळ चांगला राहिला परंतु फायनल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. कुठे कमी पडले होते? हो, आमचा रन रेटच नाही झाला तिनं. नक्कीच आनंद आहे, आनंद आहे. ज्याप्रमाणे पण बघितलं की विकेश तुम्हाला हाच प्रश्न विचारेन मी की तुम्हाला अपेक्षा होती कदाचित तुम्ही फायनलच्या दिशेने जाणार पण थोडं कमी पडला गेला, पण काय चुका झाल्या अशा मैदानाच्या आतमध्ये? चुका तर झाल्या कारण मिनी बोल्ड लागला, अस्ता टाकला, षटकार लागले. संतोषला होते कव्हर करायला पण मिस फिल्डिंग पण झाली, त्याची मुली मॅच गेली. तुम्ही मागच्या वर्षी ऑल आउट झाले होते या स्पर्धेमध्ये परंतु इतका बदल, मग काय निश्चय होता एवढा मोठा की डायरेक्ट तुम्ही आले तर राहिले डायरेक्ट टॉप 3 मध्ये? पहिली गोष्ट चांगली, बिरसा मुंडा चांगली म्हणजे टुर्नामेंट मोठीच आहे, इथे आपल्याला बक्षीस मारायचं हे आमचा प्रयत्न झाला ना. मेन गोष्ट पहिले आपल्या गावातल्या 2 क्वालिफाय झालेलं, असं आमचं ग्रुप चालेल का आपण पण होणार क्वालिफाय असं वाटलेलंच होतं. नक्कीच. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो, ऑल ओव्हर तुम्ही कुठेही क्रिकेट खेळा त्याने फरक पडत नाही परंतु चांगले क्रिकेट खेळून तुम्ही बिरसा मुंडा चषकामध्ये क्वालिफाईड व्हा. कारण की का त्याचं प्रत्यक्षात उदाहरण हे पाहिलं आपण तर नक्कीच पारदर्शक आणि पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतोय. व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट नाही पूर्ण सीझनसाठी. बस बासमन आपण पाहिले मिस्टर विकेश खरपडे आपल्याला पाहायला मिळाले. आता जाऊया आपण जे वैयक्तिक सांघिक आपण पाहिले तर पारदर्शक आहेत कारण की जी आपण पाहिली ना ती सध्यापासून आपण सध्या तरी बघितलं तर टीव्ही आहे ती आम्ही थोडी थांबवत आहे कारण की त्या टीव्ही मध्ये पिक्चर लागणार आहे तो आपण देखील पाहणार आहोत. चला आता मात्र आपण जाऊया या स्पर्धेमध्ये 7वं पारितोषिक मिळवणारा संघ ठरलेला आहे 7व्या क्रमांकाचा, तो म्हणजेच आई जीवदानी वालीव टीम. या आई जीवदानी वालीव टीम ऑल ओव्हर पण बघितलं तर बघा खेळायला सगळे असतात. मग जेव्हा पराभूत असतो तेव्हा ठीक आहे चालतंय. मग का कारण की नक्कीच एखादा खेळाडू जरी राहिला तरी चालतोय परंतु एक नक्कीच आहे आणि
संदीप आहेत. हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन मी. पाहू दादा, पारितोषिक देण्यासाठी 7व्या क्रमांकाचं कॅश प्राइस किती? श्यामजी इदारी आणि गंगारामजी खरपडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते 7व्या क्रमांकाचा जो पारितोषिक आहे तो आपण द्यायचा आहे. हा नक्कीच. आणि ती टीम आहे आई शिवदानी स्फोट वालीव. डेफिनेटली आपण हे पारितोषिक आहे ते दिलं जात आहे पावड्यांच्या शुभ हस्ते. आणि ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्स केलेली आहे. ग्रामपंचायत चंद्रपाडाचे विद्यमान सरपंच ग्रामपंचायतच्या आपण पाहिलं तर दिनेशजी काटेला त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली ही ट्रॉफी आहे. आणि त्याचा मानकरी ठरला आहे तो म्हणजेच जीवदानी वालीव टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि कॅश प्राइज देखील दिलं जात आहे. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा संघ राहिला आहे तो म्हणजे प्रो स्पोर्ट्स चिंचोटी. प्रो स्पोर्ट्स टीम या. प्रो स्पोर्ट्स टीम या सीझन मध्ये आपण बघितलं ना तर मला वाटते मी माझ्या डोळ्याच्या समोर बघितलं की 2 वेळा क्वालिफाईड होता होता राहिली आहे पण तिसऱ्यांदा डायरेक्ट 7वीची स्पर्धा निवडली. पाहुण्यांना विनंती करेन 6व्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ट्रॉफी. पाटील साहेबांना विनंती करतो. त्याच्यानंतर सोनेलजी सुतार साहेबांना देखील विनंती करतो आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते 6व्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते या ठिकाणी दिलं जाईल. प्रो स्पोर्ट चिंचोटी लाईन पडा टीमला. अतिशय खेळ त्यांचा देखील दमदार राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अक्षरशः खऱ्या अर्थानं चुकी केली यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी टीमनं आणि त्या चुकीचा फायदा मिळाला गेला प्रो स्पोर्ट लाईनपडा टीमला आणि जवळजवळ 6वं पारितोषिक त्यांना या ठिकाणी मिळालं गेलंय. आणि नक्कीच हे 6वं पारितोषिक म्हणजे ट्रॉफी स्पॉन्सर गेल्या वर्षी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं. नक्कीच आपण पहिली ट्रॉफी स्पॉन्सर्स केले म्हणजेच आमचे विजयजी नडगे त्यांच्या माध्यमातून. ही मजा आहे खरी. हारा किंवा जिंका परंतु 7वीच्या स्पर्धेची आहे ही खरी मजा. जाऊया आता आपण 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. कुठल्याही टीमनं जायचं नाहीये. अजून सुद्धा एक पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी भावेश अँड टीम ह्या संघाचा परफॉर्मन्स देखील आपण पाहिला. भरपूर स्पर्धा मात्र शेवटला आली आणि पराभूत झाले परंतु यांनी सुद्धा निवडली तर 7वीची स्पर्धा निवडली म्हणजेच KBM ट्रॉफी निवडली आहे. 5व्या क्रमांकाची मानकरी राहिली या स्पर्धेमध्ये. आणि अमित धावदे साहेबांना विनंती करतोय. त्यानंतर गणेश भोईर साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते नंबर 5 क्रमांकाचं हे पारितोषिक दिलं जाईल ते म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमला. विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीमचा देखील वर्चस्व राहिला या बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर अतिशय दमदार खेळ मात्र राहिला. साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा टीमला मात्र त्यांनी पराभूत केलं शेवटच्या मॅच मध्ये आणि सुपर 7 मध्ये धडक मारली. आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहिलं तर त्यांना देखील 5व्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र दिलं जातं. कॉंग्रॅच्युलेशन असणाऱ्या एकदा विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडी टीम. आणि हे देखील ट्रॉफी आपण पाहिल्या विजयजी नडगे सरांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाले त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आपण आता पारितोषिक आहे आणि त्या 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला म्हणजेच आपण पाहिला वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगावचा टीम. वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव या भरपूर आपण पाहिलं तर नक्कीच मेहनत मशक्कत केली आहे आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना देखील मिळालंय. आणि हा पारितोषिक देण्याकरिता मी विनंती करतो बारखुजी महाळी नरेंद्र कुबरा साहेबांना विनंती करतो. अनिलजी गडकरी साहेबांना विनंती करतो. 3 व्यक्तींना विनंती करतो या ठिकाणी आपण यायचं आहे. आणि
चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करायचं आहे आणि ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे टीम वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव. काय जबरदस्त खेळ राहिला वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव टीमचा देखील. नक्कीच आपण पाहतोय ही ट्रॉफीज त्याचनंतर ही कॅश प्राईज पटकावणारा टीम आपण पाहिलं तर वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीम अभिनंदन. नक्कीच आपण पाहिलं तर ही पारितोषिक पटकावणारी टीम राहिली या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा विजयजी नाडगे सरांचा आभार व्यक्त करतोय कारण की त्यांनी ही स्पॉन्सर्स केलेली ट्रॉफी. बघा पिचवर बाईक उभी नका करू मित्रांनो, पिचवर बाईक नका उभी करू, पिचवर बाईक नका उभी करू. चला आता मात्र तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण जयेश देऊया आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ती टीम आहे ओम सागर स्पोर्ट ब्राह्मणगाव. टीमला विनंती करतोय आपण या ठिकाणी या आणि नंबर 3चं पारितोषिक आपण घ्यायचं आहे. लेजंड प्लेयर या ठिकाणी येतात ओम सागर ब्राह्मणगाव टीमचे. खऱ्या अर्थानं त्यांनी ओम सागर स्पोर्ट टीम मात्र निर्माण केलेली आहे. ते प्लेयर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 स्टार आहेत पंडित संतोष वलवी, सुभाष लोखंडे अँड पंडित सुरुंग. आणि हे पारितोषिक आहे ते दिलं जाईल. मनीष टोकरे साहेबांना विनंती करतो, विलास वाडन साहेबांना विनंती करतो अँड अशोकजी भीमरा साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे आणि नंबर 3चं पारितोषिक जे आहे ओमसागर ब्राह्मणगाव या टीमला मात्र परत द्यायचं आहे. आपण पाहतो ही देखील ट्रॉफी आहे जी स्पॉन्सर्स केलेली आहे. नक्कीच विजयजी नडगे सरांच्या माध्यमातून त्यांची कन्या आणि त्यांचा मुलगा, नक्कीच कन्या म्हणजे धनश्री विजय नडगे आणि मुलगा आपण पाहिला तर मग स्वराज विजय नडगे आपण पाहिला तर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली हे कॅश प्राईज आहे तिसऱ्या क्रमांकाचं. त्यांचं देखील नक्कीच आभार व्यक्त करतोय आणि विजेत्या संघाचं अभिनंदन. चला मात्र यावेळेस आपण देतोय मॅन ऑफ द सिरीज नको का? चला आता मॅडम ते सिरीज देऊया. प्रो स्पोर्ट मला वाटतं जे संघ गेले त्यांना हा पारितोषिक दिला जाणार नाहीये, लक्षात ठेवा. चला मॅन ऑफ द सिरीज. मॅडम ते सिरीज आपण बघितली आहे मग भरपूर खेळ दमदार आहे तिकडे. मॅडम ते सिरीज साठी काय काय आहे बघूया आपण. मेडल आहे, टीव्ही आहे, ट्रॉफी आहे, टी शर्ट आहे, कॅप आहे आणि कोंबडा पण आहे, म्हणजे सगळं आहे. आणि कोण आहे आता विजय तुम्ही सांगा कोण आहे. अरे भाऊ तूच सांग, मी नाही सांगत. निकाला सांगू त्याला समजाय नाही त्याने आवरा भारी खेळ केलाय. अरे भाऊ तू सांग ना. असा करायचा असतंय का? आवरी लोक आल तिथं एकटाच घेऊन जाल का? गेलाय तर गेलाय, सगळा घेऊन गेलाय. सांग सांग काय काय केलंय ते आपण सांगते थांब. 6 मॅच खेळलाय, 168 रन बनवलं, 5 विकेट घेतलं, 6 मॅच आण 493 पॉइंट आहे. कोण 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 कोण? राहुल गोंड. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर राहुल गोंड. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकातील मालिकावीर खेळाडू राहुल गोंड ठरलाय आणि हे पारितोषिक देण्याकरिता अतिथी कक्षामध्ये भरपूर अतिथी आहेत. श्यामजी पवार साहेबांना विनंती करतो, सॉरी संतोषजी पवार, श्यामजी जाधव, रमेशजी धावणे, त्याच नंतर
प्रवीणजी वाढान साहेबांना देखील विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. प्रवीणजी वाढान साहेबांना पाहिलं ना की लगेच आम्हाला आठवण होती डॉन, कारण त्यांची पर्सनॅलिटी त्या तशी आहे. नक्कीच आपण बघितलं तर हे मॅन ऑफ दी सिरीज पारितोषिक आहे. मग तिथे आपण बघितलं तर मेडल, टीव्ही, त्याचनंतर आपण बघितलं ट्रॉफी, सध्या तरी आपण मेडल दिलंय. त्यानंतर आपण बघितले टी शर्ट्स, सांबरे ब्रदर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झालेले आपण पाहिले टी शर्ट्स. त्यानंतर आपण बघितलं राधे ग्राफिक्स कडून स्पॉन्सर झालेली कॅप, श्यामदादा जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली ही आपण पाहिले तर ट्रॉफी जी स्वर्गीय रमेश सांगो जाधव यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर्स केलेली आपण पाहिली आहे तर ट्रॉफी जाधव रिअल इस्टेट एजन्सीच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आपण बघितलं मग संतोषजी पवार साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली ट्रॉफी. शेवटच्या कोंबड्याने आवाज काढलाय, 3 कोंबडे दिले त्यांनी आवाज काढला नव्हता. नक्कीच आपण पाहिलं तर भरपूर पारितोषिक आज पटकावले गेले. प्रत्येक खेळाडूचं आणि प्रत्येक संघाचं मनपूर्वक अभिनंदन. मात्र आता राहुलसाठी माझ्याकडे प्रश्नच नाही उडलेत. जाऊ दे राहुल. राहुल आज खऱ्या अर्थानं या बिरसा मुंडा स्पोर्ट ट्रॉफी मध्ये तुझा जो खेळ राहिलाय ना सर्व प्रेक्षकांना मात्र आवडलाय. आज मालिकावीर म्हणून या ठिकाणी तुझी या ठिकाणी निवड केलेली आहे, कारण तुझ्याकडनं जो परफॉर्मन्स झालाय तो देखील चांगला झालाय. एवढे सारे पारितोषिक मिळाले गेलेत, खऱ्या अर्थानं टीव्ही देखील मिळाले गेले. कोणाला डेडिकेट करणार आहेत? मम्मी डॅडीला. त्याच्या व्यतिरिक्त कुठली कोण आहे का काय? नाही शोध स्माइल आले म्हणजे जयस असेल. नाही शोध चालू असेल. चालू आहे. प्रयत्न चालू आहेत. हे जयेश आपल्याला काय विचारायचं? नाही मी फक्त एकच विचार की तुम्हाला टीव्ही मिळाली आहे, कारण की आता ही घरी न्यूज पोहोचली की पोचायची आहे? पोचली असेल, कारण सर्व लाईव्ह चालू आहे घरी. मग मला वाटलं की सरप्राईज देशील, तर ठीक आहे जाऊ दे. मग सरप्राईज दिला आणि नक्कीच चांगला खेळ तुम्ही केलाय. आणि ज्याप्रमाणे राहुल गोंड सांगितलं तर मग आपला नक्कीच घरचा जर आपण पाहिला व्यक्ती अशा प्रकारचा परफॉर्मन्स करते तर आतुरता असतातच. आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक पटकावले गेले. जाऊया आता मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, आणि ती पटकावणारी उपविजेता टीम ठरली आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीम. कॉंग्रॅच्युलेशन जय मल्हार स्पोर्ट कोल्हांडे टीम. कोल्हांड्याचा वंडर बॉय सूरज माली अँड फ्रॉम टीम आपण पाहतोय अप्रतिम परफॉर्मन्स राहिलाय संपूर्ण टीमचा. मग फायर ब्रिगेड मॅन किरण मालीने देखील चांगला खेळ केला. बघा इथे आपण बघितलं ना तर गोटावळे असतील, अक्षय, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विशाल आणि प्रवीण सुतार यांना देखील कोण विसरेल. भरपूर आज मात्र राज भरपूर खेळाडू आहेत. मला वाटते आज सूरज आले. अभिनंदन. आज ना मला वाटते विजय खोलांड्यामध्ये ना एक वेगळाच जल्लोष असेल. मला वाटते बँड तयार असेल. सूरजने आताच फोन करून ठेवला असेल. सागर मालीने मला फोन केलता. नक्कीच आपण पाहतोय. चला हे पारितोषिक देण्याकरता विनंती करेन देवजी माळी साहेब, संतोषजी बक्ते साहेब, आपण देखील पुढे या. त्याचनंतर नक्कीच या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीमनं पटकावलेला आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विजयजी नडगे यांचे आभार व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. कॅश प्राइज सुद्धा आपण पाहिली आहे, ते नक्कीच मिळवलं गेलंय. आणि आपण पाहिलंय तर जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे संघ ठरलाय उपविजेता या स्पर्धेचा. यलकोट यलकोट जय मल्हार सदानंदाचा जय सो. कॅश प्राइज घ्या नक्कीच. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन असेल कोल्हांडे टीम. आता आपण जाऊया चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन, ज्याच्या नावाचा झालाय गाजा बाजा आणि टीम 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 बनले या स्पर्धेची महाराजा. मी काल पण एक प्रश्न विचारला होता आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील एक प्रश्न विचारला होता. क्रिकेट का मैदान अगर
जंगल है तो उस जंगल का शेर कौन? कोण कौन कोण कौन? कोण न्यू स्टार वसई टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स विनर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पाहतोय या स्पर्धेची. मागच्या वर्षी आझाद वसई बनली होती विजय. मागच्या वर्षी आझाद वसई, यावेळी न्यू स्टार वसई. सब लेके जा रहे वसई वसई वसई. अनंत माहिले साहेबांना विनंती करतो. त्याच्यानंतर शैलेशजी जाधव साहेबांना विनंती करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण उभे राहा. शेवटचा पारितोषिक आहे, जागेवर उभे राहिले तरी चालतील. चॅम्पियन 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 चॅम्पियन. Champion, 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 champion. क्या बात है. Champion. क्रांतिवीर बिरसा मुंडा चषकाचा मानकरी टीम. न्यू स्टार वसई टीम बनलं या स्पर्धेची राजा. न्यू स्टार वसई संघाचा मोरया. अभिनंदन विजेत्या संघांचा आणि सगळ्या विजेत्या संघांचं पुन्हा एकदा अभिनंदन 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 अभिनंदन. पाहुण्यांचे अगदी आभार व्यक्त करतोय. निश्चितच सगळ्या 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 पाहुण्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय पूर्ण टीम, अतिशय चांगला खेळ. सगळ्या पाहुण्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स सचिन अँड टीम. कॉंग्रॅच्युलेशन.